मालवण निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला होता। केनवडेकरांच्या घरी पैसे सापडले होते। निलेश राणे यांनी केनवडेकर यांच्या सह भाजपवर काही गंभीर आरोप केले। तर निलेश राणे यांनी केलेले आरोप केनवडेकर यांनी आता फेटाळलेले आहे। पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। तर माझ्या घरात अनधिकृतपणे तपास केला असं केनवडेकरांनी म्हटलं। मी प्रामाणिकपणे पैसा कमवून घर चालवतो। निलेश राणे यांनी अनधिकृतपणे माझ्या घरामध्ये प्रवेश केला। कालचा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं केनवडेकर यांनी म्हटलेलं आहे। माझा व्यवसाय असल्याने थोडे पैसे बाळगावे लागतात। माझं 7 मजली इमारतीचं काम सुरू आहे। माझ्याकडे मोलमजुरी करणाऱ्यांना मला पैसे द्यावे लागतात, अशी भूमिका आता त्यांनी मांडलेली आहे। कालचा प्रकार झाला हा निंदनीय आहे। 19 मी भारतीय जनता पार्टीचं युवा मोर्चापासून काम करतोय। प्रामाणिक काम आहे। मी संघात नंतर मला भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्यापासून आज नीतीपर्यंत मी भारतीय जनता पार्टीचा म्हणूनच कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही करत राहणार आहे। ज्यावेळी माननीय नारायण राणे साहेब ज्यावेळी पहिली निवडणूक लढवत होती, तेव्हा पण नारायण राणे साहेबांचा भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातला प्रचार प्रमुख मी तरुण वयात होतो। तेव्हापासूनच विजयाची नांदी आम्ही चालू केली। माझं विजय फुटवेअर दुकान आहे। विजय शूज म्हणून माझी दुसरी हे आस्थापना आहे। विनंती एंटरप्राइजेस म्हणून आस्थापना आहे। 3 वर्षापूर्वी मी केके बिल्डर म्हणून माझी आस्थापना चालू केली, मी आणि माझ्या नातेवाईकांनी। त्याच्यामध्ये माझं 7 मजली टॉवर माझा उभा होतोय तिकडे। आणि या काम करत असताना, एवढ्या कन्स्ट्रक्शन मध्ये करत असताना माझ्याकडे एवढी थोडी रक्कम मला ठेवणे आवश्यक आहे। हातावर मोलमजुरी करणाऱ्या, काम करून घेणाऱ्यांना मला पैसे द्यावे लागतात। मी ते सिद्ध करून 100% दाखवी। रवींद्र चव्हाण साहेबांनी मला वडिलांसारखं मला हे दिलं, कारण रवींद्र चव्हाण हे माझ्या परिवारातले, मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिष्ट रवींद्र चव्हाणांनी दाखवलं। नारायण राणे साहेबांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं। आयुष्यात कधी मला विजय केनवडेकर म्हटले ना, अरे विजय ये बस म्हणून सांगता, गर्दीतून ओळखून काढून आणून बसवलं मला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।